श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1476व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज वैशाख शुद्ध तृतीया, शुक्रवार 10 मे 2024। आजचा दिनविशेष म्हणजे आज अक्षय तृतीया। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 27/4/1991, बैठक क्रमांक 135। पुणे येथील सद्गुरू सत्संग मंडळाच्या 72व्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला दिव्य संदेश दिनांक 10/3/1991। गुरुबंधू आणि भगिनींनो, आजच्या या आशीर्वाद पठणाला, दिव्य संदेश पठणाला परमपूज्य सद्गुरूंच्या कृपेने 4 वर्ष तिथीप्रमाणे पूर्ण होत आहेत। 4 वर्षापूर्वी अक्षय तृतीयेला परमपूज्य सद्गुरूंच्या कृपेने या आशीर्वाद पठणाला आणि संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेला सुरुवात झाली। आजचे हे पठण सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। या दिव्य संदेशात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, पुष्कळ लोकांना अशा शंका आहेत की आम्हाला अनुभूती आली पाहिजे, आम्हाला प्रचिती आली पाहिजे, खरं वाटलं पाहिजे, नाहीतर ते थोतांड मारण्यापर्यंत पोचलेले लोक असतात। आता कलियुगाचा महिमाच असा आहे की प्रचिती येण्याची शक्यता नाही, पण ज्या पुरुषांना साक्षात्कार झालेला आहे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवूनच आपण पुढचा काल घालवला पाहिजे। त्यांनी भगवंताचं अस्तित्व पाहिलेलं आहे, त्यांनी भगवंताचं अस्तित्व लोकांना दाखवलेलं आहे, याची प्रचिती प्रत्येकाला येण्याची कधीही शक्यता नाही। तर गुरुवचनावर पूर्ण भाव ठेवून अत्यंत दृढ विश्वास ठेवला पाहिजे। असं जर तुम्ही लोकांनी करण्याचं ठरवलं तर मला वाटतं तुम्हा लोकांना सुद्धा त्याची अनुभूती येईल। तुम्हाला तुमच्या पात्रतेप्रमाणेच अनुभूती येणार। तुम्हाला काही जास्त मोठ्या अनुभूतीची आवश्यकता नाही। तुमच्यावर येणारी संकट त्यांच्या कृपेनं नाहीशी झाली तरी ती तुम्हाला प्रचितीच आहे। पण मनुष्याचा स्वभाव असा आहे की एकदा प्रचिती आली की ती त्याला सारखी यावी असे वाटते आणि स्वतःला हे मग साक्षात्कारी म्हणायला लागतात की मला बुवा नुसतं नाव घेतलं तरी अनुभव येतो। तर तुम्ही त्या विषयात न पडता गुरुवचनावर पूर्ण विश्वास ठेवायचा, अन्यथा आपले गुरु, आपलं आचरण हा आपल्या जीवनामध्ये खाजगी भाव असला पाहिजे की ज्यामध्ये इतरांनी सांगण्याची सुद्धा आवश्यकता नाही। काही वेळेला असं ऐकायला मिळतं की कोणीतरी प्रेमाचा मित्र असतो, तो त्याला सांगत असतो की तो म्हणतो असं कुठे होतं का, की कलियुगात कुठे दर्शन होतं का। ही अज्ञानपणाची भाषा आहे, पण तो यापेक्षा जास्त काय बोलू शकणार, यापेक्षा जास्त काय सांगू शकणार। तर तुम्हा लोकांना जो अनुभव येतो, तुम्हा लोकांना ह्या स्थानाची जी प्रचिती येते ती तुम्ही तुमच्या विश्वासाने दृढ ठेवली पाहिजे। अतीव पक्वचित्ताय श्रद्धा भक्ती युताय च, अतीव पक्व चित्त ठेवा म्हणजेच येते अनुभूती। ज्यात काही नाही त्यातच सर्व असते, ज्यात काही आहे त्यात काहीही नसते। विज्ञान ही धर्माने अमान्य केलेली स्थिती नाही। विज्ञान हे अनंत कालापासून चालत आलेले आहे आणि आम्हा लोकांची अशी श्रद्धा आहे की मंत्र हे तंत्र निर्माण करतात आणि तंत्र हे सिद्ध करतात। आपला धर्म सुद्धा मंत्र तंत्राचाच धर्म आहे, शास्त्राचा धर्म आहे, तत्वज्ञानाचा धर्म आहे, भक्तीचा धर्म आहे। तेव्हा प्रत्येक गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा। हे कसं शक्य आहे, ते कसं शक्य आहे, हा विषय तुम्हा लोकांचा नाही। ज्या वेळेला विशेष ठेवा
आपल्या जीवनात लाभतो त्यावेळेला आपण स्थिर होऊन ते सर्व पाहायचं असतं. जसं चित्रपट पाहणाऱ्याला एक अमुक चित्र समोर यावं असं पाहण्याची इच्छा असली तरी ते शक्य नसतं. चित्रपट हा पाहणाऱ्यांनी तो संपेपर्यंत पाहत राहणे म्हणजे त्यात त्याला जे पाहायचं असेल ते अनुभवास येईल. तसंच आपलं जीवन ज्या वेळेला आपल्या गुरुचरणाजवळ स्थिर करतो तेव्हा यांच्या कृपेनं, यांच्या आशीर्वादानं आपल्या जीवनामध्ये कसं कसं स्थित्यंतर होतंय, कसा कसा अनुभव येतोय. प्रत्येक व्यक्तीला आपल्या योग्यतेची कल्पना असते. कोणी असं म्हणू शकणार नाही की माझी योग्यता माझ्या लक्षात आली नाही. काही वेळेला संभ्रम जो निर्माण होतो हा संभ्रम सुद्धा आपण सावरला पाहिजे. त्याचेवर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्याला एकदा अनुभूती आली की कायमच आली पाहिजे असं काही नसतं. पण आपला भाव जर स्थिर होत गेला तर प्रचिती येणं अवघड पण नाही आहे. तर ईश्वराचं अस्तित्व मान्य करा, ईश्वराची सेवा करा. अन्यथा कोणी काही बोलत असेल बोलू द्या, पण साधारण असा नियम आहे की सुगंध ज्या वेळेला अनुभवायला येतो त्या वेळेला अस्तित्व असल्याशिवाय अनुभवायला येतच नाही. उदाहरणार्थ उदबत्ती घ्या, अत्तर घ्या, फुले घ्या, हे आहेत म्हणूनच सुगंध येतो. तसं ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल सांगितले जाते. ईश्वराचे अस्तित्व असल्याशिवाय कोणत्याही माणसाला भावना येणार नाहीत असं होणे शक्य नाही. काही लोकांना त्याची प्रचिती पण आलेली असते, पण ईश्वरापेक्षा मी काय लहान आहे का अशी भावना त्याला येते की मी एवढा मोठा मनुष्य जन्माला आलेला आहे, बाकीच्या माणसांना यातलं काय समजतंय असं मुळीच नसतं. अध्यात्म म्हणजे शरीर. अध्यात्म या शब्दांचा दुसरा अर्थ काहीही होत नाही. ज्या शरीराला ईश्वराची ओढ लागते, ज्या शरीराला ईश्वर आहे हे मान्य असतं त्यालाच अध्यात्म म्हणतात. आणि हे अध्यात्म शिकण्यासाठी तुमच्या डोळ्यासमोर तुमची गुरुमूर्ती बसलेली आहे. दर्शन हा संस्कार असतो आणि आशीर्वाद हा लाभ असतो. हे सगळ्यांनी कायम लक्षात ठेवायचं आहे. या मंडळामध्ये प्रत्येकाने सामील व्हायचं आहे आणि या मंडळामध्ये सामील होण्याचा हेतू एकच आहे की याला ईश्वराचे अधिष्ठान लाभलेले आहे. असं प्रत्येक मंडळाला मी अधिष्ठान दिलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या वागण्याने, तुमच्या श्रद्धेने हे तुम्ही अनुभवायचं आहे. अशी कोणीही कल्पना करू नका की आपल्याला कुठेही स्वास्थ्य साधत नाही तर यात सामील व्हा. वर्षासाली 300-350 रुपये भरायला लागतील एवढेच ना, अशी कल्पना सुद्धा करू नका. तर या मंडळात जाऊन आम्हाला आमच्या गुरूंचं दर्शन कसं होईल, आशीर्वाद कसे मिळतील आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद तुमच्या जीवनात उपयोगी येणारच आहे. अशा मूर्ती शक्यतो कधी भेटत नाहीत. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.